आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यात मतदार यादी शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरणाची मोहीम जोरात सुरू झाली आहे। 2024च्या मतदार यादीचं 100% मॅपिंग करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलं आहे। गगनबावडा तालुक्यात मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे। त्यासाठी प्रशासनाकडून विविध सूचना करण्यात आल्या आहेत। विवाहानंतर स्थलांतरित झालेल्या महिलांनी आपलं नाव योग्य ठिकाणी नोंदवण्यासाठी माहेरचा दाखला सादर करणं अनिवार्य करण्यात आलंय। आवश्यक कागदपत्र सादर केली नाहीत तर संबंधितांचं नाव मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता आहे। मतदार नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी गावागावात विशेष शिबिरं, घर भेटी आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत। 2002 नंतर जन्मलेल्या नवमतदारांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणं तसंच स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणं यावर प्रशासनाचा विशेष भर आहे। विवाहानंतर महिलांचं वास्तव्य बदलल्यानं अनेक वेळा त्यांचं नाव जुन्या मतदार यादीतच राहतं किंवा नवीन ठिकाणी नोंद होत नाही। त्यामुळे अशा महिलांनी माहेरचा दाखला, विवाह प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक पुरावे सादर करून नव्या पत्त्यावर नाव नोंदवणं अत्यावश्यक आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जात असून प्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत अर्ज सादर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मतदान हा लोकशाहीचा कणा आहे। मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेमुळे नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक होत असून स्थलांतरित महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह तत्काळ नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा। नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी ठरणार आहे अशी माहिती गगनबावडा तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांनी दिली।